नमस्कार मित्रांनो, मी राजेश निंबाळकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आपण आलो आहोत वडगाव काशिंबे येथे श्री गणेशाच्या दर्शनासाठी. मंचर ते भीमाशंकर या महामार्गावर उजव्या बाजूला या मंदिरासाठी फाटा जातो, जिथून 2 किलोमीटरवर हे मंदिर आहे. येथे आपल्याला वरती श्री गणेशाचे मुख पाहावयास मिळते. हा, हे खडकाला प्रगट असल्यामुळं स्वयंभू आहे. काय याच्यामुळे याला स्वयंभू अर्धपीठ म्हटलं जातं. काय लेण्याद्रीला याची पाठ आहे, तिकडं पाठीची पूजा असते, दोन्ही मिळून एक असतो. अष्टविनायक तुम्ही करता त्यावेळेस इथं आलं तर दर्शन झालं तर अष्टविनायक पूर्ण होतं. हा, बाकीची हे पेशवेकालीन असून येथे आपल्याला माहिती फलक पाहावयास मिळते. खेळायला यायचं, दप्तराला ठेवायची देवळात, कधी शाळेत जायचं नाही झालं तर दप्तराला ठेवायचं, बसायचं. मंदिराच्या सभोवतालचा परिसर फारच सुंदर आहे. शेजारीच श्रीरामांचे मंदिर आहे. श्रीराम जय राम जय जय राम. मंचर भीमाशंकर या रस्त्याने आपण थोडंसं पुढे आल्यावर लांडेवाडी येथे आपल्याला भैरवनाथाचे मंदिर पाहावयास मिळते. श्री भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या मित्राच्या गावी कोलदरे येथे जत्रेसाठी. कोलदरे हे गाव डोंगराच्या पायथ्यापाशी असून फारच सुंदर आणि निसर्गाने समृद्ध असे आहे. वाह, फारच सुंदर. वाह, फुलांची रांगोळी साकारण्यात आली होती. आपण निघालो आहोत गावातील मारुती मंदिरामध्ये श्री मारुतीचे दर्शनासाठी. हॅलो.
मंदिराची रचना फारच सुंदर अशी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी प्रथम आपल्याला गजराजाचे दर्शन होते, जे आपले लक्ष वेधून घेतात. जय श्रीराम, जय हनुमान, बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. मंदिर आतून फारच सुंदर असे आहे. कलाकुसर आणि नक्षीकाम हे पूर्ण लाकडात केलेले आहे. गावाच्या भोवताली दिसणारा डोंगर हा आपले लक्ष वेधून घेत असतो. ज्या देवीची यात्रा आहे त्या वर्जूमाता देवीचे हे भव्य प्रवेशद्वार. देवीच्या मार्गावर असणारा निसर्ग हा आपल्याला देवीचा आशीर्वादच देत असतो. आणि आपल्याला पूर्ण मार्गात सोबत करत असतो. माझ्या मित्राचा मी खरोखरच आभारी आहे, ज्याने इथं येण्याचे मला आमंत्रण दिले आणि हा असा निसर्ग माझ्या डोळ्याने पाहता आला. निसर्गाचं सुंदर रूप बघत बघत आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलो. मंदिराच्या सभोवताली पूर्ण आमराई आहे आणि त्यामध्ये मंदिर फारच सुंदर दिसत होते. जगदंब 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 जगदंब. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबाबाईचा उदो उदो.
कितीतरी पिढ्यांचा साक्ष असलेला हा वृक्ष आपल्यालाही आशीर्वाद देण्यासाठी उभा असल्याचा भास होत आहे. नमस्कार. मी सुहास काळे. आपले जे यूट्यूबर आहेत राजेश निंबाळकर, ते माझे लहानपणापासूनचे बालमित्र आहेत. लहानपणापासून म्हणजे बालमित्रच असणार. तर त्यांनी आज आमच्या गावाला व्हिजिट दिली आहे आणि आज आमच्या गावची यात्रा आहे. वडजूमाता मंदिर हे आमचं, वडजूमाता ही आमची ग्रामदेवता आहे. आणि राजेशला मी इन्व्हाइट केलं होतं की ये आणि भेट दे, तुलाही थोडंफार तुझं यूट्यूबसाठी शूटिंग करता येईल. आणि आमच्या इथे कार्यक्रम खूप जल्लोषामध्ये साजरा होतो, तर तो आनंदही तुला घेता येईल. तसंच मी अजून एक सांगू इच्छितो, सर्व तुम्ही जे यूट्यूब त्याचे फॅन आहात, सबस्क्रायबर आहात आणि व्ह्युअर्स आहात, की राजेशने हा जो विषय निवडला ना, ट्रॅव्हलिंग बेस, तो जे व्हिडिओ बनवतो यूट्यूबचे, तो विषयच मुळात मला खूप आवडला. कारण त्याच्यामध्ये तो स्वतःबद्दल काही जास्त न सांगता तो निव्वळ जे काही तो पाहतो, जे फिरतो, आणि काही अशी ठिकाणे असतात ज्या ठिकाणी आधी आपण गेलेलो नसतो, अशी ठिकाणी तो जाऊन तो प्रेक्षकांपर्यंत किंवा व्ह्युअर्सपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर ही एक चांगली गोष्ट मला त्याच्याबद्दल वाटते, की तो नेहमी असं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे पाहतात त्यांना देखील एक वेगळा आनंद मिळतो, की अरे वा, ह्या ठिकाणी मी गेलो नव्हतं, मला तिथे जाता येईल. तर हा जो मुळात विषय भटकंतीचा किंवा ट्रॅव्हलचा, हा मला त्याचा खूप आवडला. आणि त्याच्यामुळे असेच त्याने नवीन नवीन ठिकाणं पाहत राहावी आणि त्याच्या ह्या कॅमेऱ्याच्या नजरेतून त्याने जगासमोर आणावीत. आणि तुम्ही जे त्याचे व्ह्युअर्स आहात त्याचा आनंद घेत राहा आणि त्याचे व्ह्युअरशिप वाढत राहो आणि सबस्क्रायबर वाढो, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आज वडजूमातेसमोर. आणि माझा हा मित्र एवढा लांबून प्रवास करून इथपर्यंत आला, त्याबद्दल त्याचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद राजेश. थँक्यू. धन्यवाद सुहास. या गावात मला एक दिसून आले की कुठेही तुम्ही उभे राहा, निसर्गाचं एक वेगळं रूप आपल्याला दिसतं.
येथे महिलांची उपस्थिती आणि त्यांचा सहभाग मनाला भावून गेला. या गावातील सुंदर जत्रेची मनात आठवण जतन करून आणि सुहासला आणि गावाला रामराम करून आपण पुढच्या प्रवासाला निघालो. धन्यवाद.